त्या ठिकाणी समीर शेख आणि आफताब शेख हे जे आहे काही दुधामध्ये भेसळ करण्यासाठीचं केमिकल त्या ठिकाणी घेऊन येणार आहेत, याबाबत स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न औषध प्रशासनाला गुप्त माहिती होती. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी समीर शेख आणि आफताब शेख हे त्यांच्या वाहनामधून एक 6 ड्रम जे आहेत भरलेले आणि 4 रिकामे, असं 200 लिटर प्रत्येकी ड्रममध्ये असं आम्हाला तिथं पांढऱ्या रंगाचं द्रावणाचा त्या ठिकाणी साठा मिळून आला होता. सदरचं जे आहे पांढऱ्या रंगाचं द्रावण हे दुधामध्ये भेसळीसाठी वापरात येण्याबाबत आम्हाला तिथं निदर्शनास आलं. आणि जे रामदास सुबाळे शेतकरी आहेत त्यांच्याकडे सुद्धा 320 लिटर त्या ठिकाणी दूध आणि एक 12 बॅग त्याच्या 25 किलोच्या, त्याच्यामध्ये एक व्हाईट पांढऱ्या रंगाची पावडर त्यामध्ये आढळून आली आहे. तर या सगळ्यापासून एक जे कृत्रिम दूध बनवण्यात येतं त्याचा आम्ही त्या ठिकाणी डेमो वगैरे घेतला आणि तिन्ही जे आरोपी आहेत रामदास सुबाळे, समीर शेख, आफताब शेख यांच्यावर आम्ही पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर दिली आहे. नेमकं हे जे दूध बनवलं जातं त्याचा नेमका टेंटेटिव्ह कसा फॉर्म्युला असतो, काय काय ते मिक्स केलं जातं का स्वतंत्र ते दूध तयार करून विकलं जातं? नाही, आम्हाला जे त्या ठिकाणी आढळून आलंय तर जे कृत्रिमरित्या दूध तयार केलं जातं त्याच्यामध्ये जे आम्हाला प्रथमदर्शनी जे आढळलं पॅराफिन ऑइल प्लस त्याच्यामध्ये काही केमिकल्स तयार करून एक मिक्सचर पांढऱ्या रंगात तयार केलं जातं. हे मिक्सचर त्याच्यामध्ये पाणी आणि पुन्हा त्याच्यामध्ये काही पांढऱ्या रंगाची पावडर अशापासून एक 1 लिटर जे मिक्सचर आहे त्याच्यापासून 15 लिटरच्या आसपास ते कृत्रिम दूध तयार करतात. आणि हे जे दूध आहे ते चांगल्या दुधामध्ये मिक्सचर करून ते पुढं चिलिंग सेंटर किंवा त्या ठिकाणी सप्लाय करतात. त्याचं चिलिंग सेंटरमध्ये पाठवताना ते चांगल्या दुधामध्ये टाकल्यामुळे चिलिंग सेंटर सुद्धा त्याचे बऱ्याचशा वेळेस त्याचं आढळून येत नाही, ते त्याचे म्हणजे काय ब्लिडिंग वगैरे असेल अशा प्रकारे तिथं फसवणूक करून ते चांगल्या दुधाच्या चेनमध्ये हे कृत्रिम दूध घालवलं जातं. या दुधाचा काय दुष्परिणाम होतो मानवाच्या शरीरावर? तर यामध्ये जे पॅराफिन आहे जे आहे ते जे आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्सिनोजेनिक इफेक्ट आहे, म्हणजे त्याच्यामुळे कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात. त्याच्यापासून लॅक्झेटिव्ह इफेक्ट आहे त्याचा, म्हणजे जुलाब, दूध पचणं न पचणं, त्याचे जुलाब वगैरे बोळखंडी लागणं अशा प्रकारचं त्याच्या आरोग्यावर परिणाम होतात. हे जे दूध आहे हे टेस्टिंग मध्ये कशा प्रकारे मिसळलं जातं किंवा कसं प्रकारे ते आपलं ओळखायला येत नाही की हे दूध आहे, किंवा कशा प्रकारे ओळखायचं सामान्य ग्राहकांना? जर कृत्रिम दूध असेल तर समजा त्याची चव जरी घेतली तरी आपण चवीनुसार आपल्याला त्या लक्षात येईल, पण ते प्युअर जर कृत्रिमरित्या आहे त्याच पद्धतीमध्ये असेल तर. परंतु जर त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये जे चांगलं दूध आहे त्याच्यामध्ये अल्प प्रमाणात त्या दुधाचा वापर झाला तर ते मशीनद्वारे किंवा असं लवकर लक्षात येणं शक्य नाही. काही त्याच्यासाठी ज्या मिल्को स्कॅन किंवा जे हे आहेत FT1 वगैरे मशीन्स पावडर प्लांटला वगैरे लावले असतात त्यामध्ये मात्र त्याची लक्षात येतं की केमिकल्स आहे.